नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या अंतर्गत जे काय अपात्र शेतकरी आहेत किंवा ज्यांना पैसे आतापर्यंत अद्याप एकही रुपया किंवा एकही हप्ता मिळालेला नाहीये किंवा ऑलरेडी काही लोकांना काही शेतकऱ्यांना आधी पैसे मिळत होते पण 1-1.5 वर्षापासून 2 वर्षापासून पैसे मिळायला बंद झालेले आहेत. कारण काय तर KYC ची अट घालण्यात आलेली होती. काही जणांचा फिजिकल सर्वे करण्यात आलेला होता, म्हणजे जे काही भौगोलिक तपासणी करण्यात आलेली होती. त्या अंतर्गत काही शेतकऱ्यांना जे काही राहिलेले असते त्यांना ते कागदपत्र देणं राहिलं होतं. त्यांच्यानंतर मग त्यांचं स्टेटसमध्ये जर पाहिलं तर लँड सीडिंग स्टेटस काही दाखवत नव्हतं, म्हणजे लँड तिथं नो दाखवत होतं. असं अनेक कारणं देण्यात आलेली होती. ती त्यामध्ये कुणाची KYC झालेली नसेल, काही व्यक्तींचं 2 व्यक्तींचे असतील, त्याच्यामध्ये काही व्यक्ती ह्याच्यामध्ये घरातल्या ह्याच्यामध्ये 2 व्यक्तींच्या नावावर पैसे येत असतील, एकाच्या नावाचे पैसे बंद झालेले असतील आणि दुसरा व्यक्ती वगैरे मयत झालेला असेल तर ते मयतला तर ऑलरेडी बंद झाले आणि ज्यांचे पैसे 2 असल्यामुळे कारण होते त्यांचे सुद्धा येणं बंद झाले. असे अनेक कारणं आहेत. त्या अंतर्गत ज्यांचे पैसे येत नाहीयेत, ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत किंवा ज्यांनी अर्ज केलेला आहे 2000 जे काही 1 फेब्रुवारी 2019 पासून जी काही ही योजना सुरू करण्यात आलेली होती PM किसान, त्या अंतर्गतच त्या ह्याच्यामध्ये लाभ कुठला देण्यात आला होता तर 1 फेब्रुवारी 2019च्या अगोदर जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठीच ही योजना सुरू करण्यात आलेली होती. पण पात्र असूनही काही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. त्यांच्यासाठी आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. नमो शेतकरीचे पैसे ज्यांना मिळत नाहीत त्यांच्या सुटासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती काय आहे ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. आज दिनांक 13 डिसेंबर 2024 या संदर्भात एक JR निर्गमित करण्यात आलेला आहे. तो JR आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून 1 फेब्रुवारी 2019 पासून राबवण्यास सुरुवात करण्यात आलेली होती. या अंतर्गत 4 महिन्याच्या अंतराने 2000 रुपये दिले जातात, म्हणून वर्षामध्ये एकूण 6000 रुपये दिले जातात. याच धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू करण्यात आलेली होती. यामध्ये सुद्धा वर्षाला 6000 रुपये हे दिले जातात. जर पाहिले तर आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश यामध्ये सर्वात जास्त नोंदणीकृत लाभार्थी शेतकरी आहेत. त्यानंतर महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये राज्यात प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे, तसेच पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी, KYC प्रमाणीकरण, तसेच बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्याची पोर्टलवर नोंद घेणे, मयत लाभार्थ्याच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे, स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंतिम मान्यता प्रदान करणे किंवा नाकारणे या बाबी प्रलंबित असल्याने केंद्र सरकारकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली जात होती आणि सदर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात रिक्त असलेले जे काही पदं आहेत यामुळे अनेक अडचणी येत होत्या. त्याच अनुषंगाने आजच्या रोजी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणाद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावात मान्यता देण्याची विनंती यांनी केली होती. सदर विनंतीस अनुसरून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास आजच्या तारखेमध्ये JR काढण्यात आला. पण याची जी काही बैठक झालेली होती ती 10 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली होती. त्याच अनुषंगाने या दोन्ही योजनेकरिता राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणाद्वारे घेण्यास मान्यता देण्याची बाब ही विचाराधीन होती आणि ते आजच्या ह्याच्यामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये किती पदं कसे असणार आहेत तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नियुक्त करण्यात येणाऱ्या कार्यालयाचे नाव असणार आहे
अवर सचिव कृषी व प्रथम विभाग मंत्रालय मुंबई या कार्यालयाअंतर्गत कार्यालयीन सहाय्यक हे 1 असणार आहेत आणि संगणक चालक हे 3 असणार आहेत. NIC मुंबई कार्यालयाअंतर्गत तंत्र सहाय्यक 1, त्यानंतर PM किसान राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष कृषी आयुक्तालय पुणे कार्यालयाअंतर्गत सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर 1, तंत्र सहाय्यक 6, कार्यालयीन सहाय्यक 1, संगणक चालक 8 आणि शिपाई 1. तसेच जिल्हा नोडल अधिकारी PM किसान तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सर्व मुंबई व मुंबई शहर वगळून यामध्ये संगणक चालक हे 34 असणार आहेत. तसेच तालुका नोडल अधिकारी PM किसान तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सर्व मुंबई व मुंबई शहरमधील तालुके वगळून या अंतर्गत संगणक चालक हे 355 असे एकूण 411 पदांना मान्यता देण्यात आलेली आहे. यामुळे काय होणार आहे तर आता जे काही पात्र लाभार्थी असून सुद्धा त्यांना पैसे मिळत नाही आहेत त्यांचा यामध्ये फायदा होणार आहे आणि त्यांचे अर्ज पेंडिंग आहेत, कुणाची काही अडचणी असतील ते सर्व आता तालुका लेवलवरती एक पद असल्यामुळे संपूर्ण याकडे लक्ष दिलं जाणार आहे आणि जास्तीत जास्त लाभार्थी हे पात्र होणार आहेत. अशा पद्धतीचं हे GR निर्गमित आजच्या तारखेमध्ये करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचं हे नवीन अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं तुमची जी काही माहिती असेल तर या माहितीच्या अंतर्गत आपल्याला आता अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ते सर्वांनी सविस्तर याच्याबद्दलची माहिती परत आणखी काही अपडेट आलं तर आपण घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. हे छोटंसं आजचं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.